काय काय परी मिस केलं आईला तू खूप? नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 11:15 झालेले आहेत आणि आज आहे फ्रायडे. परी आज येणार आहे घरी. 5 दिवसांची ट्रिप तिची संपलेली आहे आणि हे 5 दिवस इतके लवकर संपून गेले. सोमवारी ती गेली होती आणि फक्त मुलं दिवसभर काय ॲक्टिव्हिटीज करतात किंवा काय खातात ते फोटोज फक्त स्कूलचं जे ॲप आहे किंवा जो पॅरेंट्सचा ग्रुप आहे स्कूलचा तर तिथे अपलोड होतात. असं फोनवर वगैरे बोलणं होत नाही. आणि बेला तर इतके एक्सायटेड आहे, कधी येणार आहे दीदी, कधी येणार आहे दीदी. तर ती तर खूप एक्सायटेड आहे. त्यासोबतच 5 दिवसानंतर आम्ही परीला भेटणार आहोत. तर तो आनंद वेगळा महत्त्वाचा म्हणजे आम्हाला तर आता थोडी सवय झालेली आहे. पण मम्मीला कसं एकदमच आता एवढे दिवस होती आणि परी नाही 5 दिवसापासून, त्यामुळे मम्मी खूप मिस करते तिला. तर आता काय झालेलं आहे, बेलाची 2 टाइम स्कूल असते फ्रायडेला. तर मग सेकंड टाइमला मला तुम्हाला माहिती आहे परत बेलाला सोडवायला जायला लागतं स्कूलला. तर मनोज मम्मीला घेऊन जाणार आहे जिथे त्यांची बस येणार आहे तिथे. तर मनोजला म्हटलं तुम्ही मम्मीला घेऊन जा, ॲटलिस्ट मम्मीला बघून ती खूप खुश होणार आणि मग बेलाकडे मला लक्ष देता येईल आणि स्कूलला सोडायला जायला मला इझी पडणार. तिच्या आवडीचा आज मी वडापाव बनवणार आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे का परीला प्रचंड वडापाव आवडतो. आणि पाव नॉर्मली मी बाहेरून आणायचे आणि नॉर्मली घरात पण मी बनवलेले आहे गव्हाच्या पिठाचे, पण ते एवढे खास नव्हते होत. पण मला असं वाटतं मैद्याच्या पिठाचेच पाव चांगले होतात आणि त्याच्यापासूनच पाव बनतात. तर मला असं वाटतं जे पदार्थ ज्या वस्तूंपासून चांगले बनतात ना तर तीच वस्तू वापरली पाहिजे. तर मी आता मैद्याच्या पिठाचे मी आता पाव बनवायला ठेवलेले आहे. नॉर्मली गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे. छान फुललं आहे ते पीठ. परत थोडंसं बटर टाकून मला ते पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथे ऑलरेडी मी ही जी ट्रे आहे काढून ठेवलेली आहे. आणि घरातले पाव आणि वडापाव आपण एकदम हायजीन मेंटेन करून फ्रेश ऑइल यूज करून बनवतो आणि ते खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ती इतकी खुश होऊन जाणार आहे. जेव्हा ती स्कूलला जात होती ना, म्हणजे ट्रिपला जात होती ना, ती म्हणत होती मम्मा मी तुला तर खूप मिस करणार, पण सगळ्यात अगोदर मी तुझ्या हाताचं जेवण जे आहे ते मिस करणार. ते बघून इतकं छान वाटलं मला, कारण घरच्या जेवणाची किती आवड आहे तिला. तिथलं ते जेवण हेल्दी असतंच पण कधी कंटाळा येऊन जातो आपल्याला ते जेवण खाऊन. मग मला माहिती ती कंटाळली असेल 5 दिवस, पण घरातलं जेवण आल्यानंतर आणि त्यात तिचा आवडीचा पदार्थ बनवला तर ती एकदमच खुश होऊन जाणार. आणि आजचं जे टेम्परेचर आहे 27 डिग्रीज आहे. गरम होत आहे प्रचंड. भरपूर जण म्हणतात कोमल तुझ्या घरात फॅन नाही का? तर फॅनची शक्यतो गरज पडत नाही. आणि ऑलरेडी आम्ही फॅन घेतलेला आहे, त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवला. फॅन घेतलेला आहे आम्ही, आम्हाला गरज वाटली तर आम्ही फॅन यूज करतो. पण आपलं जे घर आहे ना ते खूप असं गार आहे, थंड आहे. किती पण ऊन असलं ना आपण घरात येतो असं गार वाटतं. आणि हे जे विंडोज वगैरे आहे ओपन केले ना तर मग घरात बऱ्यापैकी चांगलं वाटतं. तर चला आता मी तुम्हाला पीठ दाखवते आणि पाव बनवेल ना तर ते तसं दाखवेनच मी तुम्हाला. चला बघा, इथे मी पीठ मळून ठेवलं होतं. हे बघा किती छान फुललं आहे हे पीठ. हे बघा असं पाहिजे पीठ. आता थोडंसं बटर टाकून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून मी 1 तास ठेवलं होतं. मग आपले पाव एकदम छान होतील. कोमट दूध करून घेतलं होतं मी आणि त्यामध्ये मग थोडीशी साखर आणि हे जे ईस्ट आहे टाकलं होतं. हे 1 पॅकेट 7 ग्रामचं आहे. तर एक फुल पॅकेट टाकलं आणि 1/2 असं टाकलेलं आहे मी. आणि नॉर्मली मग मैद्यामध्ये मीठ टाकून मी हे पीठ मळून घेतलं. पण एकदम असं काय म्हणतात त्याला आपण पातळ पीठ मळून घेतलं मी. असं आपण गव्हाच्या पिठासाठी लागतं तसं नाही मळलं मी पीठ. पिठामध्ये मी तूप टाकलेलं आहे. हे बघा एकदम असं पीठ पाहिजे. आणि छान फर्मेट झालं ते पीठ. आणि छान असं थोडासा ना बटरचा पण फ्लेवर येतो जेव्हा आपण पाव बनवतो. तर मऊन झालेलं आहे. आता याचे ना मी छोटे छोटे ना असे बॉल्स बनवून घेते सेम शेपचे. आणि एका याच्यामध्ये मी तुम्हाला माहितीचं कट करून घेते आणि गोल गोल करून परत ट्रेमध्ये ठेवते. आणि ट्रेमध्ये ठेवल्यानंतर परत आपल्याला 40 ते 45 मिनिटं ठेवायचे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण छान फुलतात ते. आणि त्यानंतर मग आपण अवनमध्ये ठेवून देणार आहोत. चला ते सेम शेपचे मी बॉल बनवते. छोटे मोठे झाले पाहिजे कारण की बघ किती छान एकदा फॉर्मेट झाले ना ते पीठ.
ते फुलले आहे. मग मैद्याचे बनवतं ते ऑफकोर्स तसेच होते. गव्हाच्या पिठाचा तर एवढा अनुभव आहे मला, काय हे एवढे चांगले नव्हते झाले, पण ठीक आहे. आय होप यावेळेस चांगले होतील. ते कॉन्फिडन्स येतो ना आपल्यामध्ये बनवायचा. अगोदर गव्हाच्या पिठाची सर्वात अगोदर तेव्हा खूप छान झाले होते. नंतर मग बनवले होते, मग एवढे काही खास नव्हते झाले, असे खूप असे सॉफ्ट वगैरे नव्हते झाले, तसं फ्लफी होतात एकदम. असं करून ठेवलेलं आहे मी. आणि याला आपल्याला परत 40 ते 45 मिनिटं ठेवायचं आहे. आणि हे परत थोडंसं जे पीठ आहे ते परत फुलून येईल आणि त्यानंतर मग बाकीची प्रोसेस दाखवते. तोपर्यंत एका साईडला मी बटाटे सुद्धा बॉईल करायला ठेवते, म्हणजे मग नंतर गार झाल्यानंतर पटकन मला त्याची बटाट्याची भाजी सुद्धा करते. आपण छोटे छोटे बॉल्स करून ठेवले होते ट्रेमध्ये. 20 मिनिटं झालेले आहे. हे बघा छान फुलले. ठेवले होते तर कसे होते आणि आता तुम्ही बघू शकता. आणि अजून 10 मिनिटं मी ठेवणार आहे, कारण ते प्रीहीट करायला मी ओव्हन ठेवलेला आहे. आणि प्रीहीट झाल्यानंतर आपण यावर दूध लावणार आहोत. तर दूध तुम्हाला इथे मी थोडंसं दूध काढून ठेवलेलं आहे. ते दूध लावणार. आणि तुम्हाला एग लावायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. तर डिपेंड्स ऑन यू. तर आता मी वाट बघते. प्रीहीट झाल्यानंतर मी परत 200 डिग्रीजवर 20 मिनिटं ठेवणार. 15 ते 20 मिनिटं. आता 10 मिनिटं प्रीहीट करणार. मग पाव ठेवल्यानंतर परत 15 ते 20 मिनिटं 200 डिग्रीजवर ठेवणार. प्रीहीट असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रीहीट करतात मग कसं इमिजिएटली जर जो पदार्थ तुम्ही ठेवलेला आहे तर तो तयार होण्यास स्टार्ट होतो. तर चला आता मी परीची येण्याची वाट बघते. मनोज आणि मम्मी आता थोड्या वेळात निघणार आहे. मम्मीची पण तयारी झालेली आहे. मग एक साईड 5 दिवसानंतर चालेल परीला घ्यायला. हो ना, आज येणार ती पिकनिक म्हणून. खूप म्हणजे मिस करते 5 दिवस एकदम म्हणजे घरामध्ये शांतता आहे. परी असले का म्हणजे घरामध्ये कशी जरा थोडीशी आवाज वगैरे, त्यांचे दोघीचे भांडणं, खेळणं, त्याच्यामुळे तिची आठवण येते मला. जरा आज आपण मनोज बरोबर जाऊया परीला घ्यायला. तिला आपण सरप्राईज देऊया. आणि तोपर्यंत कसं मग तिचा आवडीचा पदार्थ इथे साईड बाय साईड तयार होईल. वडापाव तयार होते. म्हणजे तिला मी ती काय माहिती, तिला असं घरदालेला वासाला मम्मी तू काय बनवते, तू वडापाव बनवते हे पण ती गेस करू शकते. पण तिला सांगूच नको मी वडापाव बनवते. दरवेळेस तिच्या आवडीचा तिला ना पाणीपुरी पण खूप आवडते, वडापाव खूप आवडतो. पण पाणीपुरीपेक्षा पण वडापाव जास्त आवडते. चटणी पण बनवूया आपण. आणि मग तर ती खुश होणारच आहे. आणि म्हणून म्हटलं तुम्ही दोघं जा, म्हणजे मला घरात राहता येईल. ह्या वस्तू पण म्हणजे हे जे जेवण आहे ते पण बनवता येईल, वडापाव. आणि बेलाकडे पण लक्ष देता येईल मला. हो ना. आणि हे छोटे छोटे लायटर्स घेऊन आले मी. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे इथे माचीस वगैरे नॉर्मली यूज करत नाही, तर मग लायटरची गरज पडते. एक वरती देवाऱ्याजवळ असतो लायटर, आणि याच्यानेच मग दिवा वगैरे पेटवावा लागतो. आणि एक मी किचन जवळ ठेवते. इमिजिएटली समजा काय कसली गरज लागली तर मग हे 2 लायटर्स घेऊन आले मी. छोट्या साईजचे आहे आणि कॅरी करायला पण येते. नाही तर एकदम मोठा असला तर तो थोडासा असा करायला कॅरी करण्यापेक्षा याचं हे इझी आहे थोडंसं. हो ना. ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आता याला मी दूध लावून घेतलेलं आहे. वरच्या साईडला दूध लावलं ना तर कलर एकदम छान येईल. हे बघा किती छान फुलले आहेत. प्रीहीटला आता प्रीहीट झाला. आता मी ओव्हनमध्ये ठेवते पाव. हे बघा 200 डिग्रीजवर मी 20 मिनिटं ठेवलेले आहे पाव. आणि 20 मिनिटं झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. मम्मी आणि मनोज निघालेले आहेत. मम्मी आणि मनोज गेले परीला आणायला. इथे पाव होत आहे एका साईडला. बटाटे पण बॉईल करून झालेले आहे. इथे गाळ होईपर्यंत मी इथे वाटण पण करून घेतलं. ते आपली हिरवी मिरची, आलं आणि लसूण
हिरवी मिरची, आलं, लसूण त्याचं. तर चला आता थोडा वेळ बसते मी आणि हळूहळू सगळं करते मी. काय एवढी काय अशी घाई गडबड नाही आहे. फक्त एवढंच एका बेलाला घ्यायला जावं लागणार मला स्कूलला. पण आता तर जर 11:30 झाले, 12 वाजता जाईल मी. पाव इतके छान फुलले आहेत ना, तुम्हाला काय सांगू. इथं बघूनच इतका आनंद होतोय ना मला. तुम्हाला पण दिसत असेल. तुम्हाला दिसत असेल पावाला छान कलर आलेला आहे. आपण मिल्क लावलं होतं ना म्हणून. अजून बाकी आहे 3 मिनटं. बघूया. तुम्ही बघू शकता पाव काढले मी, तूप लावलं आणि यावर आता आपल्याला कपडा झाकून ठेवायचा आहे थोड्या वेळेसाठी. नंतर तुम्हाला एवढी खुश आहे मी, तुम्हाला काय सांगू. इतके छान झालेले आहे ना, एकदम बेकरी स्टाईल आणि फर्स्ट टाइम असे झालेले आहे. एकदम फ्लफी, कलर पण खूप सुंदर आलेला आहे. दाखवते मी तुम्हाला जवळून दाखवते पाव. हे बघा, गरम आहे एकदम. आपल्या बेकरीमध्ये मिळतात अगदी तसेच, एकदम छान. हे बघा, एकदम छान. एकदम इतकी खुश आहे ना. हे बघा, खूप 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 भारी वाटतं. एकदम मस्त वाटतंय. आणि मैद्याच्याच पिठाचे चांगले होतात, गव्हाच्या पिठाचे नाही होत चांगले. काय लोक सक्सेसफुल झाले असतील, पण मी बनवले पण नाही झाले सक्सेसफुल. इतके मस्त ना. आणि मी विचार करायचे अरे चला आपण हेल्थ कॉन्शियस असतो, पण मला असं वाटतं ठीक आहे चला आपण नेहमी बनवू शकतो. आणि कलर पण किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडंसं गार व्हायला ठेवलेलं आहे मी. हे आता मी झाकून ठेवते. मे बी ह्या बसमध्ये परी असेल. अजून पोहोचले. काय काय परी मिस केलं आईला तू खूप. काय झालं मग, काय झालं ते का तू बाबू. हॅपी झाली. ओके, हॅपी झाली म्हणून रडतो. परी खूपच इमोशनल आहे. आम्ही पण रडायला लागलो. म्हटलं मी येतो ते परीला घ्यायला आहे ना. बाबू खूप हॅपी होईल ना. चला बॅग घे बाई तुझी. चला आली परी. आल्याला जवळ घेतली तिने. मला विचारते काय बनवलं, गेस कर काय बनवलं. पाणीपुरी नाही, वडापाव. काय बनवलं. वडापाव. हॅपी. वडापावचा वास येत होता. हा, कशी झाली बाबा तुझी ट्रिप. छान छान झाली. आईला भेटली, तुला हॅपी वाटलं का तुला आई आली तर. हा. तुला माहिती का अजून एक काय गोष्ट. काय तू कसं गेस केलं का मी तुझं काय तुझं आवडीचं बनवणार आहे. आणि पप्पा सस वाटत होतं. काय सस्पिशियस वाटत होतं पप्पा. हा का. तू पप्पाला आल्याने विचारलं का मम्मानी काय बनवलं जेवायला. हा. तिने मिस केलं खूप जेवण. तिला जेवण नव्हतं बरोबर, खूप मिस केलं. ती मला माहिती 5 दिवस ती म्हटली होती जेवायला व्यवस्थित नव्हतं ना तिला. ती सांगत होती मला गाडीमध्ये आता. हा का. काय ग असं काय खाल्लं नाही म्हणजे. प्लांट बेस मीठ देत होते फक्त. हा, आणि परी व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहिती, त्यामुळे मग जास्तच प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, पण तुला माहिती का मी पाव सुद्धा घरात बनवले आज. एकदम भारी बेकरी स्टाईल झाले. खरंच झाले. एकदम भारी झाले. बेकरी स्टाईल आहे बघा. हे एकदमच भारी झाले.
इंडियन स्टाईल झालं एकदम. एकदम एकदम बेकरी सारखे. पायनॅपल हे बघा ना खालून पण सॉफ्ट झालं एकदम. हे बघ मम्मी, हे बघ घाण एकदम भारी झालं. हा गरम येते अजून ना. है ना, एकदम मस्त झालं. है ना बाई. ठीक आहे, आता परी बनवते मम्मा. फ्रेश होतं मस्त आणि चटणी पण बनवते त्यासाठी मी. ओके चा. इकडे बेला सुद्धा आली स्कूलमधून. वडापाव बनवतो ते गरमागरम वडे सुद्धा होतात. मिरच्या पण फ्राय करते. चटणी बनवून झाली माझी रेड कलरची. हॅलो बसा. घरचे होममेड पाव. परी चटणी तर तुला टाकू. चटणी पण बनवली का? हो चटणी बनवली. चटणीशिवाय तर अधूरच येते नाही का. चटणीशिवाय तर ते अधूरच आहे. गरमागरम वडापाव जेवण गरम आहे. परी खूप गरम आहे. चल काय करायला तुला चटणी देऊ. वडा देऊ ना. नको थोडंसं हाफ घे बेला. हाफ घे. थोडंसं घे थोडंसं. मजा झाला. खूप मस्त झालं. एकदम छान मस्त. जास्त तिखट नाही. माझी वडापाव बरोबर ना. हो ना, छान झाला. एकदम भारी. मामा तू तिखट पण का बनवलं ती? एकदम मस्त. बरोबर. काय ठीक आहे. खूप गरम परीचा फेवरेट वडापाव. माझ्यासाठी. हो ना. तू तू एक घे. आवडलं बाबू तुला. हा. कसं झालं. कसं यम्मी. भूक लागली का. खूप मस्त झालं वडा. ठीक आहे खा. ओके एकदम छान झालं. वडापाव खाऊन झाला ॲज युजल. एकदम मस्त झाला होता. आणि पाव महत्त्वाचं म्हणजे जेवढे बनवले होते ना सगळे संपले. आणि सर्वांना वडापाव खूप आवडला. महत्त्वाचं म्हणजे माझ्या परीने खूप आवडीने खाल्लं. आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो समाधान बघून मला खूप छान वाटलं. तिचं जेवणाचा थोडा प्रॉब्लेम म्हणजे असं नाही का जेवणाचं काही दिलं नाही. पण एखाद्याला कसं एक आपलं जे फूड आहे ऑथेंटिक खायची सवय असते. आणि तिचं नेचर असं आहे बाहेर पण ती ॲडजस्ट करते. पण नुसतं सलाड किंवा असं खूप प्लांट बेस्ड फूड जे असतं ना तर ते तिला आवडलं नाही. तर त्यामुळे मग ती म्हणत होती नाही मम्मा मला ना एवढं आवडलं नाही ते. पण मग जेव्हा ती घरी आली आता तिने पोटभर जेवण केलं. आणि ती मला मनोजने आता एक व्हिडिओ क्लिप शेअर केली. परी भेटली मम्मीला तर तिला ते एकदम भरून आलं त्या गोष्टी का जेवणाचं. आणि हां मम्मीचं जेवण कसं असतं छान. घरी किती छान जेवण करतो. तर या गोष्टी ना आठवतात. कारण की काय होतं मोस्टली आपण घरचं जेवण जेवतो. आणि बाहेर जर ते मिळालं नाही तर ऑफकोर्स आपल्याला घरच्या जेवणाची आठवण येते खूप येते.
तर तिच्या बाबतीत तसंच झालं आणि मम्मीला बघून मग आणि 5 दिवस नव्हती ना, तर त्यामुळे ना तिला एकदम असं भरून आलं आणि मग ती एकदम इमोशनल झाली. त्यामुळे तिला बघून मम्मी इमोशनल झाली. बेला आली, बेलाने परीला बघितलं, ती इमोशनल झाली. त्या दोघींना बघून परत मम्मी आणि मी इमोशनल झाली. तर आणि डोळ्यात असं चटकन पाणी आलं आणि त्यात भांडतात पण त्या दोघी बहिणी, खेळतात पण त्या दोघींचं एकमेकींवर पण खूप प्रेम आहे. बेला खूप मिस करत एवढ्या 5 दिवसामध्ये. पण छान वाटलं आता. मम्मी तेच म्हणते आता परी आली तर परत घर भरल्यासारखं वाटतं, नाही तर एकदम असं रिकामं. कारण की परी कशी आहे घरात अशी म्हणजे तिचा खेळण्याचा आवाज असतो. बेला कशी शांत आहे, परी कशी खेळते, परत मग बेलाला आवाज देते, दोघींचं खेळणं असतं. तर ते सगळं मिस करत होते काय ग मम्मी. आणि मग मम्मी म्हणते आता घर भरल्यासारखं वाटतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परी आल्यावर एकदमच खूप घर भरल्यासारखं वाटतं आता. बरोबर तिला बघून. तेच ना, तिने येऊन मस्त वडापाव खाला, मनसोक्त खाला, ते बघून अजूनच आनंद झाला. हो ना, छान झाला होता ना वडापाव पण छान झाला होता. पाव घरी बनवले तिने, खूप मस्त असे छान होते पाव, एकदम बेकरी स्टाईल झाले तिने. हो ना. तर आय होप तुम्हाला हा फॅमिली ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.